उदय सर, आपण बघतोय जयललिता हे एक राजकारणातलं, विशेषतः तामिळनाडू राज्यातल्या राजकारणातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. आपण बघतोय त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी ठिकठिकाणी पूजा अर्चा केल्या जात आहेत, लोक मंदिरामध्ये जात आहेत. काही लोकांना याचा जबरदस्त धक्का सुद्धा बसलाय. एवढी लोकप्रियता जयललितांना मिळाली, काय नेमकी त्यामागची कारणं आहेत? यापूर्वी आपण जर दक्षिणेतलं संपूर्ण राजकारण पाहिलं, मग ते MGR असेल, करुणानिधी असेल, या प्रत्येकालाच अशा प्रकारची लोकप्रियता मिळालेली आहे. संपूर्ण दक्षिण हा जो विभाग आहे हा भावनेच्या आधारावर चालणारा आहे. त्या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या आश्वासनांची काय पूर्तता वगैरे केली याला दुय्यम स्थान असतं, परंतु हृदयात तुम्ही स्थान किती मिळवलेलं आहे आणि ते किती काळ टिकतंय याच्यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणूनच रजनीकांतचे चित्रपट अगदी मुंबईत जरी लागले तरी त्याचे 40-40 फुटी कटआउट उभे राहतात, त्याला दुग्धाभिषेक केला जातो आणि एक प्रकारचा मॅडनेस या सगळ्या याच्यामध्ये असतो. परंतु आत्ताची परिस्थिती अत्यंत वेगळी, नाजूक आहे. जयललिता या अत्यंत कठीण कालावधीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करत त्यांनी मेमध्ये सत्ता मिळवली आणि जवळपास 4.5 वर्षाची सत्ता अजून त्यांच्याकडे राहत असतानाच त्यांच्या तब्येतीवर खूप मोठा परिणाम झाला. आणि जे आत्ताचे सगळे संकेत येत आहेत त्यातला एकही संकेत जयललितांच्या बाजूने नाही, किंबहुना त्या आत्ता केवळ आणि केवळ आर्टिफिशियल सपोर्ट सिस्टीमवर, कृत्रिम अशा यंत्रांच्या आधारे त्या जिवंत आहेत. आणि एखाद्या नेत्याच्या महत्त्वाच्या बातमीसाठी लागणारी जी सगळी सज्जता आहे ती प्रशासनाने केलेली आहे, परंतु लोकांची मानसिकता आणि त्यानंतर या अशा गोष्टींचा उद्रेक लक्षात घेता स्थिती ही अत्यंत नाजूकपणे, गंभीरपणे आणि कौशल्याने हाताळावी लागते. त्याचीच आत्ता कसोटीचा क्षण तमिळनाडूच्या राजकारणामध्ये आहे. अभिनेत्री ते एका पक्षाची प्रमुख, तिथपासून ते विरोधी पक्षनेता, तिथपासून ते मुख्यमंत्री, पुन्हा अपयशाच्या गर्तेत राज्यसभा, पुन्हा मुख्यमंत्री, पुन्हा अपयशाच्या गर्तेत आणि आता पुन्हा सत्तेवर. हा सगळा त्यांचा प्रवास, भ्रष्टाचाराचे आरोप जवळपास प्रत्येक कारकिर्दीतच झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांची लोकप्रियता तसोबरी कमी झालेली नाही, हे त्यांच्या आत्ताच्या जमलेल्या गर्दीवरून आपल्याला दिसतंय. खरं उदय सर, जसं तुम्ही आता वर्णन केलं की अनेक चढ उतार त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये बघितलेत आणि आता त्यांच्याकडे सत्ता आहे, 4.5 वर्षाची सत्ता अजून त्यांच्याकडे आहे. मात्र प्रकृती साथ देत नाहीये. सध्या त्यांच्यावरती विशेष तज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहेत. या सगळ्या चढ उतारांमध्ये जेव्हा जेव्हा त्या विजयी झाल्या किंवा जेव्हा जेव्हा त्यांना मोठं यश मिळालं, त्यावेळेला काही अशा लोकप्रिय घोषणा त्यांनी केल्या की ज्यामुळे तिथली जनता त्यांच्याकडे आकृष्ट झाली किंवा त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवू लागली? महिलांसाठीचे अनेक उपक्रमांची मुहूर्तमेढ किंवा ज्याला आपण फर्स्ट असं म्हणू, ते त्यांच्या काळात सुरू झालं. मग ते महिला पोलीस ठाणा असेल, महिला वाचनालय असेल, महिला बँक असेल, या सगळ्याची सुरुवात कुठे जर सुरू झाली असेल, महिला आरक्षण 30%, या सगळ्याची सुरुवात जयललितांच्या काळात सुरू झाली. पण मुद्दा तो नाही. मुद्दा आता या क्षणाला महत्त्वाचा असा आहे की इकडे महिलांचा राजकारणामधला सहभाग वाढला पाहिजे असं आपण म्हणतो, तर दुसरीकडे ओरिसामधल्या नंदिनी सतपथी जवळपास राजकारणामधनं आता बाद झालेले आहेत. दुसरीकडे सोनिया गांधी यांची प्रकृती त्यांना तितकीशी साथ देत नसल्यामुळे राहुल गांधींकडे जवळपास कमान सोपवल्यागत आता परिस्थिती आहे. सुषमा स्वराज तिकडे आत्ता डायलिसिसच्या आधारावर उपचार घेत आहेत, तर इकडे अम्मा म्हणजे तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल आणि मल्याळम असेल, या 4ही भाषिकांमध्ये समान लोकप्रियता लाभलेली आहे. परंतु तमिळनाडूमध्ये ज्यांचं आत्ता राज्य आहे ह्यासुद्धा आत्ता लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत. म्हणजे ममता आणि मायावती या 2 सोडल्या तर भारतीय राजकारणामध्ये आत्ता प्रभाव टाकू शकतील अशा ज्या व्यक्ती होत्या त्या म्हणजे जयललिता, परंतु त्याही आत्ता एक शेवटचा आशेचा किरण असल्यागतच आपल्याकडे आहेत. आणि संपूर्ण तमिळनाडू त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. प्रत्येकजण त्यांच्या तब्येतीविषयी क्षणाक्षणाला जाणून घेतोय, परंतु आत्ता तरी या क्षणाला त्यांच्या तब्येतीविषयी आशाजनक वाटेल असं काहीही ऐकू येत नाही. महिलांचा राजकारणातला सहभाग वाढला पाहिजे असं म्हणत असतानाच एक एक पान गळावया लागले, अशी आत्ताची परिस्थिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.